जैसा कि आप जानते हैं, भौकर विधानसभा निर्वाचन क्षेत्र चौहान परिवार का परंपरागत निर्वाचन क्षेत्र है। पहले पूर्व गृह मंत्री शंकरराव चौहान, उन्होंने बेटे पूर्व मुख्यमंत्री अशोकराव चौहान, उनकी पत्नी अमिता चौहान एवं अशोक चौहान की बेटी वर्तमान विधायक श्रीजया चौहान है। भौकर नगर निगम के चुनाव में बीजेपी क्या कमाल दिखाएगी, क्योंकि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने जितनी चुनौती खड़ी कर दी है। जेवढ्या वाईट सवयी लावता येतील तेवढ्या वाईट सवयी लावण्याकरता या जिल्ह्यामध्ये कठोर प्रमाणात आहे. त्यामुळं कधीतरी गेला पूर्ण उमेदवार न देणे किंवा उमेदवार न देणे, कंधारमध्ये पूर्ण उमेदवार नाही, बेंगळूरमध्ये पूर्ण उमेदवार नाही, तुम्ही सांगत नाही, धर्माबादमध्ये पूर्ण उमेदवार नाही आणि धर्माबादमध्ये भाजपच्या विरोधात अशोक चव्हाण चालला. तिथल्या आमदारांनी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे तक्रार केली. भोकरमध्ये उमेदवार नाही, मान्यतेला कशाला म्हणतात? आणि जिथं राष्ट्रवादीचा मान्यतेला नाही असं ग्रह तर 24 उमेदवार. माझ्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही सत्ता संपत्ती आहे म्हणूनच लोक मत देतात. नाही पुढाऱ्याचा जो काही संभ्रम आहे तो चुकीचा आहे, ते लागते. पण त्याच्यासोबत माणूस केला सामान्याच्या चुका जाणारी माणसं आणखी राष्ट्रवादी काँग्रेसकडे मला खात्री आहे. मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून खूप आभार माने, धन्यवाद करीत की पूर्ण वेळ तुमच्या तडजोडी करणे, बसणे, समजावून सांगणे, वरिष्ठांशी संपर्क करणे, तुमची कोणीतरी जबाबदारी घेऊन खांद्यावर घेऊन केली पाहिजे. मी असेल साहेबांची अनेक ठिकाणी करतोय, फिरतोय, सगळीकडे वातावरण चालू असतं. आज धुळ्याची नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, पंढरची नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, देगलूरची नगरपालिका, मुंबई घ्या, धर्माबाद घ्या, हिमायतनगर घ्या, भोकर घ्या, हे चित्र निर्माण आहे. युनिव्हर्समध्ये आपण आमदार केरावतीच्या सोबत साहित्य म्हणून बसलो, मुख्यमध्ये आपण युद्ध म्हणून बसलो. आपण एकंदरीत लढवत असलेल्या नगरपालिकेत जिल्ह्यामध्ये नंबर 1 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या येऊन बसला काय म्हणतात. त्याचा निवडणुकीच्या टॅक्सीच आहे. त्यांचा पक्ष त्यांना वाढले असतात, त्यांना कार्यकर्ते गेले असतात, गेला थोडाफार त्याचा परिणाम होतो. आणि तुम्ही सांगितलं त्याच्यावर की पूर्ण लक्ष आहे, थोडं नाही, पूर्ण लक्ष तुमच्याकडे द्यायचं. कार्यकर्ता जो मैदानात उतरत होतो त्याच्यामध्ये माझं ताकद उभा करणे आपलं पाहिजे. दादांचं माझं सगळ्या संदर्भात चर्चाही झाली. काल दादांची हेलिकॉप्टर अचानक खराब झाल्यामुळे त्यांना बाहेरून प्रवास करावा. मला जेवढी गाडी संधी मिळाली, कारण स्टेजवर आले इतर मान्यवर लोकांना त्यांना इतका प्रवास होता की आपल्या सर्वांच्या वतीनं जाणार झालं. सर्वच माहिती आता तुम्हाला जे बोलायला ती सगळी माहिती जाणार नाही. त्याच्यामध्ये मार्ग निघेल. आपण ताकदीनं सगळे समाजात खूप एक केल्यानं काम करा. लोक तुमच्या इच्छेमध्ये आहे, लोकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे. काही जणांना काय लागते, आपण गाढवाच्या पाठीमागून जातो, लोकांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्या आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेबांच्या संधीला आहे. लोक सभा चांगली झाली पाहिजे. तुम्हाला दोष किंवा कोणाला दोष फायदा आहे.
आमची गाडी पण केल्या काही लोकांना माणसं जमत नाहीत म्हणून ती बाकीचे प्रयोग करावा आणि त्या सवयी लागल्या. प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे किंवा ते असं करते तर याने असं केलं पाहिजे. परंतु पक्षाने मला स्टार प्रचार करून जबाबदारी दिली. माझ्या जिल्ह्याच्या 13ही नगरपालिकेमध्ये माझा प्रवास झाला पाहिजे. माझ्या राष्ट्रवादीची माझी जे सहकारी आहेत त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. त्या मला काही प्रमाणात त्यांना मदत करता आली पाहिजे. सहकारी म्हणून आहे. प्रमुख